आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातून अपघाताची एक भीषण अशी बातमी जी आहे ती समोर येत आहे. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला आहे. आज दिनांक 3 फेब्रुवारी मंगळवारी घनसावंगी आंबड मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ दुचाकीचे उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक बसून भीषण असा अपघात झाला आहे. या अपघातात घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव येथील महादेव नामदेव सोलाट वय वर्ष 32 यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते. ट्रॉलीला पाठीमागील बाजूस रेडियम नसल्यामुळे अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा आहे. दरम्यान महादेव सोलाट यांच्या डोक्याला हेल्मेट असूनही रिफ्लेक्टर नसल्यामुळे सदरी अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालाय असा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. नामदेव सोलाट हे आपल्या पत्नीसह 2 मुलींना आपल्या एका नातेवाईकाच्या गोंधळाच्या कार्यक्रमासाठी जात होते अशी माहिती मिळाली. याचवेळी काळाचा घाला झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. तसंच पत्नी व 2 मुलीही जखमी झाल्या असून एका मुलीला पुढील उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आलं असं समजले. दरम्यान ऊसाच्या वाहनांना रिफ्लेक्टर व रेडियम नसल्यामुळे याआधीही अनेक अपघात होऊन बळी गेले आहेत. आणखीन ऊसाचे वाहने किती बळी घेणार असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. दरम्यान महादेव नामदेव सोलाटे यांना रुग्णवाहिकेतून घनसावंगी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे अशी माहिती जी आहे ती मिळाली. यामुळे शासन प्रशासन, साखर कारखानदार, ऊस वाहतूकदार यांनी आपल्या वाहनाला रिफ्लेक्टर व रेडियम जे आहे ते बसवावेत व जेणेकरून हे जे अपघात होत आहेत याचे बळी जे आहेत ते जाणार नाही आहेत अशी मागणी जी आहे ती जोर धरत आहे. अशाच वेगवेगळ्या ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा.